Hello, my dear students. Welcome back to our channel Code with NS. तर जावाच्या लेक्चरच्या आपल्या 6 नंबर लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो होतो की हाय लेवल लँग्वेजचे प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते, प्लॅटफॉर्म डिपेंडेंट, इंडिपेंडेंट. त्याच्या अगोदर पाहिलं होतं व्हॉट इज हाय लेवल, त्याच्या अगोदर पाहिलं होतं व्हॉट इज मिड लेवल, त्याच्या अगोदर पाहिलं होतं व्हॉट इज लो लेवल आणि त्याच्या अगोदर पाहिलं होतं जावाचं इंट्रोडक्शन. असे टोटल आपले 5 लेक्चर झालेले आहेत. आजच्या या 6 नंबरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर खूप जणांचे छान असा प्रतिसाद येतोय. आपल्या चॅनलचा सपोर्ट करत आहात, तसेच सपोर्ट करा. तसेच तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. नोट्ससाठी सुद्धा नोट्सची जी PDF आहे ती पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपल्या चॅनलवरती पहा, आपण SQLची सिरीज सुद्धा स्टार्ट केलेली आहे. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे, तुम्ही ते पण जाऊन पाहू शकता. आपल्याच चॅनलवरती ती अवेलेबल आहे. ठीक आहे, तर चालू करूयात आपल्या जावा सिरीजच्या लेक्चर नंबर 6 मध्ये JDK. व्हॉट इज JDK? जावा डेव्हलपमेंट किट. पहा, आता मी तुम्हाला परत एक वेळ सांगत आहे की तुम्ही मागचे लेक्चर बघितले नसाल तर लेक्चर पहा. का? त्याचं कारण सांगतोय मी. आता पहा, आपण हाय लेवल लँग्वेजमध्ये काय पाहिलं, तो एखादं कंपायलर असतं प्रत्येक लँग्वेजसाठी, जो कंपाईल करतो हाय लेवल लँग्वेज इंटू लो लेवल लँग्वेज किंवा मशीन अंडरस्टँडेबल कोडमध्ये. तर आता तो कंपायलर जावामधला JDK आहे. आता काही जणांना कंपायलरच माहीत नसेल तर तुम्ही जाऊन तो लेक्चर पाहू शकतात. लेक्चर नंबर 4 व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज, ते जे लेक्चर आहे ते पाहू शकतात तुम्ही. तर जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे काय असतं, जे JDK इज अ कम्प्लीट सॉफ्टवेअर kit is used to develop, compile and run the Java application. It consists JRE plus development tool. JRE म्हणजे Java Runtime Environment, म्हणजे जावाचा जो कोड आहे ते त्याला रन करण्यासाठी जो एन्व्हायरमेंट आहे, जो एन्व्हायरमेंट सफिशियंट आहे, त्या काय ते त्याला हे करतं, कन्सिस्ट करतं त्यांना. ठीक आहे, JDK मध्ये काय काय असतं, डेव्हलपमेंट टूल असतात. जावा सी काय असतो, जावाचा कंपायलर असतो. जावा डॉक म्हणजे त्याची फाईल आहे. जावा पी, जावा डब्ल्यू, त्याच्यानंतर JRE, जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. आणि जावाच्या लायब्ररी असतात. JRE मेमोरी असते, JVM असतो, जावा व्हर्च्युअल मशीन असतात, क्लास रोलर, गार्बेज कलेक्टर, JIT कंपायलर आणि इंटरप्रिटर. हे सर्व गोष्टी आपण एक करून पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा सुरू काय, जावा सी स्टँड्स फॉर जावा कंपायलर. जो कोड आहे तो कंपाईल होण्यास मदत जिथे होते त्याला काय म्हणतात, जावा सी. याचा आपण डेमो सुद्धा लेक्चर टाकणार आहोत, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे, आता तुम्हाला काही जरी नाही कळालं ना, ह्याच्या पुढचं जो लेक्चर आहे, लेक्चर नंबर 7, ते तुम्ही पाहायला विसरू नका. कारण त्याच्यामध्ये आपण कम्प्युटरवरती एक्झिक्यूट करून तुम्हाला दाखवणार आहोत की कशा प्रकारे त्याचा एक्झिक्युशन होतं, कशा प्रकारे आपण प्रोग्राम वगैरे रन करू शकतो. हे आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. व्हॉट इज म्हणजे जावामध्ये प्रोग्राम्स कसे रन करायचे आहेत, काय काय त्याच्यासाठी लागतं, किंवा कोणते कोणते कंपायलर आपल्याला डाउनलोड करावं लागतं, सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, जावा सी अल्सो नोन ॲज अ रूल चेकर ऑर सिंटॅक्स व्हेरीफायर. म्हणजे तुमचा जो सिंटॅक्स, तुम्ही जे नोटपॅडवरती, सध्याला आपण नोटपॅडवरती कोड करणार आहोत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. पण तो जो नोटपॅडवरचा जो कोड आहे, तुम्हाला सिंटॅक्स फ्री आहे का, म्हणजे त्याच्यात कोणताही सिंटॅक्टिकल एरर नको, किंवा त्याच्यात कोणताही रूल जो आहे तो चुकलेला नसतो, ते चेक करतं. जावा सी मेनली यूज टू कन्वर्ट द सोर्स कोड इन्स्ट्रक्शन इनटू द बाइट कोड और इंटरमिडिएट कोड विच इज हॅव्हिंग डॉट क्लास एक्सटेन्शन. आता हे आपण मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला मन लावून शिकवलेलं आहे. आय होप तुम्हाला मागच्या क्लासमध्ये समजलं असेल, तर परत तुम्हाला सांगण्याची गरज नसेल. ठीक आहे, if the source code is 100% syntactically correct, then Java C will convert source code into bytecode. ठीक आहे, तो जो कोड आहे तुमचा करेक्ट असेल तर तो जावा सोर्स कोडला बाइट कोडमध्ये कन्वर्ट करतो. If source code is not correct, then Java C will convert the source code into bytecode. It generates an error message called as compile time error. हे सर्व काही विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, सो तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका प्लीज. ठीक आहे,
त्याच्यानंतर जावा रनटाईम एन्व्हायरमेंट काय आहे, JRE स्टँड्स फॉर जावा रनटाईम एन्व्हायरमेंट which provides all required supported libraries and JVM to execute the Java programs. Okay, it creates a suitable environment so that JVM executes the programs. आता व्हॉट इज एन्व्हायरमेंट आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं ते सर काही तुम्हाला लागत आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यापासून पाहायला विसरू नका. त्याच्यानंतर आहे JVM जावा व्हर्च्युअल मशीन. JVM स्टँड फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. द JVM is a heart of the Java that executes Java bytecode and makes Java platform independent. What is प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट लँग्वेज? हा क्वेश्चन्स तुम्हाला मागच्या याच्यामध्ये झालेला आहे, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे JVM is a software that converts bytecode instruction into native machine understandable instructions and execute it line by line. For converting bytecode into machine understandable instructions, JVM uses interpreter. आता इंटरप्रिटर JVM यूज करतो. मग आता इंटरप्रिटर म्हणजे काय? इंटरप्रिटर कन्वर्ट्स बाइट कोड इन्स्ट्रक्शन इंटू मशीन अंडरस्टँडेबल इन्स्ट्रक्शन्स लाईन बाय लाईन. इट नेवर जनरेट्स अ फाईल. डॉट क्लास एक्सटेन्शन हे कुठला आला आता बाबा? प्लॅटफॉर्म डिपेंडेंट इंडिपेंडेंट. प्लॅटफॉर्म डिपेंडेंट मध्ये काय होतं, .exe फाईल जनरेट होते आणि वन स्टेप कंपायलेशन असतं. आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट मध्ये काय होतं, टू स्टेप कंपायलेशन असतं. फर्स्ट मध्ये सोर्स कोड फाईल सोर्स कोड किंवा बाईट कोड जनरेट होते. इट इज नॉट अंडरस्टँडेबल बाय ह्युमन नायदर अंडरस्टँडेबल बाय मशीन्स किंवा कम्प्युटर्स असं असतं. मग तो कन्वर्ट करतो कोण? इंटरप्रिटर. इंटरप्रिटर काय करतं, डायरेक्ट एक्झिक्युशन करत नाही, लाईन बाय लाईन करत. ठीक आहे. जावाचे टाइप्स कोणते कोणते येतात बाबा? जावा टाइप्स आर द मीन्स थ्रू विच वी कॅन राईट अ प्रोग्राम. तर मी तुम्हाला बोललो होती की आजपासून आपली प्रोग्राम वगैरे लिहायला स्टार्ट होईल. ठीक आहे. तर क्लास, इंटरफेस, इनम, एनोटेशन. ठीक आहे. तर जावा स्ट्रक्चर ऑफ जावा प्रोग्राम विथ रिस्पेक्ट टू द क्लास. पहा सिंटॅक्स काय आहे, क्लास नेम, डिक्लेरेशन स्टेटमेंट, इनिशियलायझेशन. आता डिक्लेरेशन स्टेटमेंट काय? व्हेरिएबल डिक्लेरेशन, मेथड डिक्लेरेशन. इनिशियलायझेशन स्टेटमेंट, स्टॅटिक इनिशियलायझर, नॉन स्टॅटिक इनिशियलायझर. आणि इनिशियलायझर म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर, स्पेशल टाइप ऑफ इनिशियलायझर. हे सर्व काही तुम्हाला मी हे करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. आपण व्हॉट इज डिक्लेरेशन स्टेटमेंट, व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट इज मेथड डिक्लेरेशन, व्हॉट इज स्टॅटिक इनिशियलायझर, नॉन स्टॅटिक इनिशियलायझर काय आहेत, इनिशियलायझर काय आहेत, हे सर्व काही आपण एक एक करून जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी व्हॉट इज, आता हे आपण सर्व काही पाहिलं तर आपण ते जे आहे ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करूयात.